ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षपद महायुतीकडे, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात. एकनाथ खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट. खडसे ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण. भाजपमध्ये घराणेशाही नसून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व. 2029 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील, नवनाथ बन यांचं वक्तव्य. मनसेचं एक्वालाईन मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन. मेट्रोच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप. आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन बाहेर मनसेची निदर्शनं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. बदलापुरात पक्ष वाढत असल्याची सुनेत्रा पवारांची भूमिका. ऑपरेशन टायगरच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदेच. ऑपरेशन टायगरचे जुने फोटो आले समोर. ऑपरेशन टायगरच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदेच दिसतात. हा तर बोभाटा पक्ष. प्रीती सातम यांचं वक्तव्य. प्रीती सातम यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. मुंबईत पावसाळ्यात झालेल्या दुर्घटनांचं समर्थन नाही. प्रीती सातम यांचं स्पष्टीकरण. सांगलीत काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी आंदोलन. सोलापूरमधील बार्शीच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. बार्शी शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 21 मध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत सीबीएसई इंग्रजी माध्यम सुरू राहणार. सांगलीच्या एसटी आगाराला नवीन 4 जिजाई बसेस. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते जिजाई बसेसचं लोकार्पण. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया दर्शन विशेष रेल्वे यात्रेला नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा. मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. कोकणवासियांना मोठा दिलासा. गणेशोत्सवासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त आरक्षण. खिडकी सुरू. बुलढाण्यातील वन उपज तपासणी नाका निष्क्रिय असल्याचं चित्र. डोणगाव येथील वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. बुलढाण्याच्या खामगाव ते कोणटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीची बस फेरी कोरोना काळापासून बंद. बस फेरी पूर्ववत करण्याची मागणी. पंढरपूरच्या राजमाता जिजाऊ एसटी बसेसचं लोकार्पण. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील वनोजा इंटरचेंज परिसराला काटेरी झुडपांचा विळखा. झुडपांच्या फांद्या महामार्गावर येत असल्यानं अपघाताचा धोका वाढला. स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमुळे इमारत परिसरात अस्वच्छता. ठाण्यातील नौपाडा परिसरात शिवानंद इमारतीतील प्रकार तर परिसरात दुर्गंध वाढल्यानं स्थानिक नागरिकांचा संताप. ठाणे घोडबंदर रोडवर मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून खड्डे भरण्याचं काम सुरू. कामामुळे वाहतुकीत मोठे बदल. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या मैदानासाठी विद्यार्थ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. तर पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. ओसी नसलेल्या इमारतींना मोठा दिलासा. मुंबई महानगरपालिकेच्या अभय योजनेला मंजुरी. 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी बांधकाम परवानगी मिळालेल्या आणि 800 चौरस फुटापर्यंतच्या सदनिका असलेल्या सुमारे 3,500 इमारतींना दिलासा. सोलापूरपासून जवळ असलेल्या होडगी स्टेशनवर स्टेशन मॅनेजरचं वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शोले स्टाईल आंदोलन. टॉवरवर चढून संताप व्यक्त. पीआरएम सोर्स कोड चोरी प्रकरणात तात्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू. पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वय कर्मचाऱ्यांचा इशारा. शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ. तर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती. तर या प्रकरणावरून मराठी उद्योजक अडचणी सापडले असून नवीन रोजगार तर सोडा, पण राज्यातील आहे त्या कंपन्यांना कायदा आणि सुव्यवस्था दिली जात नाही याची कुठेतरी खंत व्यक्त केली जात आहे. लव्ह जिहादच्या संशयावरून कागलमध्ये तणाव. पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. मुलीला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार हिंदुत्ववादी संघटना ठाम. नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच. जनता पार्टीचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 14वा दिवस. जालन्यातील गोलापांगरी गावातील शेतकऱ्यांची फसवणूक. सोयाबीनचं बियाणं निघालं बोगस. कृषी विभागाचा एकही अधिकारी पंचनाम्यासाठी नाही. कोल्हापूर आरके नगर परिसरात पाण्याचा ठणठणाट. 1.5 महिन्यात फक्त 3 वेळा पाणी पुरवठा. किमान 1 दिवसाआड तरी पाणी द्या. नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी कारवाई. संशयित प्रशांत वाडिले धुळ्यातून अटकेत. वाडिलेच्या घराची झाडाझडती सुरू.
हिंगोलीत आज पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का. सकाळी 11:26 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप. औंढा नागनाथ तालुक्यातील वसईत भूकंपाचा केंद्रबिंदू. सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत. पंढरपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वागत तर कार्यकर्त्यांकडून नामदेव पायरी या ठिकाणी पेढे वाटून आनंद साजरा. रत्नागिरीतील 2 उपजिल्हाधिकारी निलंबित. प्रशासकीय अनियमिततेमुळे शासनाची मोठी कारवाई. ठाण्यात झाड कोसळून महिला गंभीर जखमी. 7 दिवसात कारवाई न झाल्यास शेकापचा. आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात कार्यालयीन कामकाजात अडथळा आणत कागल तहसीलदारांना धमकी. तर पिंपळगाव खुर्दच्या एका विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल. यासोबतच तहसीलदार अमरदीप वाकडे आणि कांबळे यांच्यात प्रतिज्ञापत्राच्या कामावरून किरकोळ वाद. सिंधुदुर्गातील आडेली धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाण्याचा विसर्ग. सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम यांचं 11 दिवसानंतर उपोषण मागे. विविध अवैध धंद्यांविरोधात सुरू होतं उपोषण. पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. साताऱ्यातील पाटण तालुक्यात घातक रासायनिक पाणी कोयना नदीत. लोकशाही मराठीनं उघड केला प्रकार. छत्रपती संभाजीनगरातील सर्व मालमत्तांना मिळणार पीआर कार्ड. मनपा भूमी अभिलेख विभागाची संयुक्त मोहीम. प्रशासनानं दिलेला मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव नाकारलाय. स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांचा निर्णय. स्थायी समितीच्या निर्णयामुळे नागपूरकरांवर करवाढीचा भार नाही. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील नूतनीकरणाला निधी मंजूर. नूतनीकरणाच्या विविध कामांसाठी 14,93,00,000 रुपयांच्या निधीला मंजूर. जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब धोकादायक असल्याची माहिती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. वैसपूर केंद्र देभेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. भंडाऱ्यात तुमसरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा एल्गार. 60 कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. कोल्हापुरात केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापकांची पदोन्नती स्थगिती. नागपूर खंडपीठाच्या निकालाचा परिणाम. तर कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांकडूनही स्थगिती. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरलाय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 6 इंचांवर. पंचगंगेची पाणी पातळी जलद गतीनं उतरायला सुरुवात. कोल्हापुरात ई वॉर्डचा पाणीपुरवठा सोमवारी राहणार बंद. पंप हाऊसची आणि बीपीटी टँकची गळती थांबवण्याचं काम केलं जाणार. महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती. अंबाबाई विकास आराखड्यासाठी पुढच्या टप्प्यातील भूसंपादन सुरू करा. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचे आदेश. पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मोठी कारवाई. प्रतिबंधित प्लास्टिक पाठवणाऱ्या अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याला 25,000चा दंड. आरकोट ट्रान्सपोर्ट गोदामावर नागरिक मित्र पथकाचा छापा. तर 50 किलो प्लास्टिक जप्त. कर्जमाफीच्या जीआरची पांढरकवड्यात होळी. किसान सभेचे उपविभागीय कार्यालयावर आंदोलन. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 कुटुंबांमध्ये राडा. आंतरजातीय विवाहावरून वाद पाहायला मिळाला. तर दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. दगडफेकीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरण. प्रशासनातर्फे योग्य आकडा हायकोर्टात दिला गेला पाहिजे. माजी खासदार संजीव नाईक यांचं वक्तव्य. जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आढळलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील 16 विद्यार्थ्यांचं विषबाधा प्रकरण. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर. विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार. पावसाच्या खंडामुळे चंद्रपूर जिल्ह्यात भात लागवड रखडली आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत.
मॅनहोलची तक्रार आता व्हॉट्सअॅपला करता येणार. मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू. अपघात टाळण्यासह तक्रारींचे जलद निवारण होणार असल्याचा दावा. पूर नियंत्रण आराखड्याला केंद्र सरकारची तत्वता मंजुरी. 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा. मुंबईला पूरमुक्त खंडमुक्त शहर बनवण्यासाठी आराखडा. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाचे धडे. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सेतू अभ्यासक्रम. मुख्यमंत्र्यांनी घेतला माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन. वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विठुरायाला साकडं. माऊलींच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान. तुकोबांच्या पालखीचं लोणी काळभोरकडे प्रस्थान. बीड शहरात मुक्ताई पालखीचं आगमन. दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. मुक्ताईनगर ते पंढरपूर 750 किलोमीटरचा प्रवास. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990च्या दशकातील डॉन बाबा फर्जनच्या घरातून शस्त्रसाठा जप्त. घरात आढळले 6,350 काळतुसं. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुंडांची गर्दी. 160हून अधिक गुन्हेगारांना पोलिसांचा दणका. सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी एकत्रितपणे बोलावून घेतली ओळख परेड. लातूरच्या खंडापूरमधील अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील देणगी अपहार प्रकरण. मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणी करटकेत. पनवेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर 3 आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील धक्कादायक प्रकार. खेळत असताना विनयभंग केल्याचा प्रकार समोर. जळगावात मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची सिने स्टाईल कारवाई. एमडी तस्करांना सापळा रचून केली अटक. 2 अटक तर 1 आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. संजय राऊत असं मृत तरुणाचं नाव. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न. मोहोळ तालुक्यातील यावलीतील घटना. चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा. अक्कलकोटच्या बापू सिद्धप्पा कुसेकरला मरेपर्यंत जन्मठेप. आरोपीवर 71,000चा दंडही ठोठावला. हत्येच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद. वांद्रे पोलिसांची कारवाई. आरोपी खालिद जलालुद्दीनला बेड्या ठोकण्यात आल्या. कोल्हापुरातील जुना कळंबा नाका साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे भीषण अपघात. खड्ड्यात दुचाकी जोरात आदळल्यानं चालकाचा खरंतर ताबा सुटून पादचाऱ्याला धडक. भिवंडीत लूम कारखाना कोसळून दुर्घटना. 2 जण किरकोळ जखमी. अनधिकृत आणि धोकादायक कारखाना नोटीस बजावूनही सुरूच असल्याची माहिती. मलकापूर शहरातील 30 ते 40 विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा. आगाशिव डोंगरावर बिया रोपण करताना मधमाशांचा हल्ला. बारामतीतील लेंडीपट्टी पुलावर टिपर आणि ट्रकमध्ये बस अडकून अपघात. अपघातात 2 प्रवासी जखमी. वाशिम जिल्ह्यातील अनसिंगमध्ये धोकादायक स्थितीतील वीज खांब कोसळल्याच्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे. अनुकूल पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामं वेगानं पूर्ण केली. बीड जिल्ह्यात शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं कर्जमाफी निर्णयाचे फटाके फोडत स्वागत. मुख्यमंत्री फडणवीस, आमदार रोहित पवारांसह शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे आभार. नंदुरबारात पावसानं पाठ फिरवली. जिल्ह्यात अवघ्या 15% पेरण्या. आतापर्यंत केवळ 40,000 हेक्टरवर पेरण्या. उभी पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. पश्चिम विदर्भात 76.76% पेरण्या पूर्ण. तर पाऊस बेपत्ता झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनचे बियाणं पेरलेलं बोगस निघाल्यानं दुबार पेरणीची वेळ. फिफा विश्वचषकमध्ये स्पेनची उपांत्य फेरीत धडक. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमवर 2-1 मात. स्पेनची मंगळवारी फ्रान्स विरुद्ध उपांत्य फेरीची लढत. शिमलातील संजोलिफ कॉलेजजवळ बोथवेल परिसरात भूस्खलन. नाहन शहरात जीर्ण धरणाचा भाग कोसळल्या. घरांमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.